जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण माळशिरस तालुक्यातील 25/4 हे अकलूज टेंभुर्णी रोडवर असणाऱ्या एका गावामध्ये आलेलो आहोत. आपल्या समोर आपल्या सोबत इथं काही या गावातील बुजुर्ग मंडळी बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. बाबा, काय नाव आहे तुमचं? कुठल्या गावचे आहेत तुम्ही? काय सांगाल? जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन सुरू आहे. काय नाव आहे? बाबळगाव. बाबळगाव. बाभळगावचे आहेत होय. काय नाव आहे तुमचं? गुलाबराव पराडे. एकंदरीत वातावरण कसं आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीला? काय हे वाटतंय तुम्हाला? तिचं काय वातावरण काय जे त्याचे हे नाही ना काय काय तसं होईल आता? तसं सांगू शकत नाही आपण. कळलं का कसं आहे हा, तसं सांगता येणार नाही. बरं. म्हणजे हा जे ज्याच्या बुद्धीनं जे त्या बुद्धी ही राहिले आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. म्हणजे असं वातावरण आहे सगळं. आपल्यासोबत आणखी काही बुजुर्ग मंडळी बसलेले आहेत तिथं. एकंदरीत तुम्ही कोणत्या गावचे आहेत? गणेशगाव. गणेशगाव. काय काय सांगाल? जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन सुरू आहे. मी हनुमंत रुपनवर आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती चालू आहे बरं का. पण इथं सगळं मोहिते पाटलाचं वातावरण. मोहिते पाटलाचं वातावरण आहे. हो. म्हणजे राष्ट्रवादी तुतारी काँग्रेस, तुतारी. कोणच्या उमेदवार कोण आहेत उमेदवारीचं? इथं तुतारी कोण आहे? पंचायत समितीला कोमल निशांत पाटील बरं. आणि जिल्हा परिषदला मारुती लोंढे. एकंदरीत कसं असेल वातावरण? काय होईल या निवडणुकीमध्ये? दोन्ही लवंग हा पंचायत समितीचा गण आहे आणि जिल्हा माळीनगर परिषद जिल्हा परिषद गण गण. आहे. जिल्हा परिषद गटातून कोण उभे आहे तिथं? जिल्हा परिषद गटातून मारुती लोंढे. मारुती लोंढे. एकंदरीत वातावरण हे मोहिते पाटील गटाला पूरक असं आहे काही? पूरक एक नंबर. तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे लवंगणातून कोमल निशांत पाटील ह्या उभ्या आहेत. हा. त्यांच्यासाठी वातावरण कसं राहील? एक नंबर आहे एक वातावरण. नंबर. हो. आणि भारतीय जनता पार्टीचं सुद्धा आव्हान असणार आहे. काय सांगा? आव्हान असलं तरी इथं कसं आहे, शेवटी मोहिते पाटला जी उमेदवार देतेली, जी मोहिते पाटील सांगतेली तीच विजय 100% असे. असं होईल असं 100% होतंय? 100%. म्हणजे याच्या अगोदर असं झालेलं हो आहे का? हो. ही बालेकिल्लाच आहे मोहिते पाटलांचा, ही बालेकिल्ला. आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखी काही मंडळी आहेत. आपण कुठल्या गावचे आहेत? तांबवे. तांबेचे तुम्ही लवंगी पंचायत समिती गणाचं देत आहे असं खरं आहे काय? हो खरं आहे. एकंदरीत वातावरण कसं असेल? चांगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कोमल पाटील ह्या उभ्या आहेत. काय सांगाल? चांगले आहेत. काय काय घडल काय निवडणुकीत या? तेच येणार आहेत. कोमल पाटीलच निवडून येतील. बाबा, काय नाव आहे तुमचं? काय आता विचारून सांगितलं समजेल, एकमेकांनी सांगितलं कशाला विचारता, काय असं तर जाऊ द्या, मी मस्त काय. होय. बर 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 बर. आपल्यासोबत इथं काही युवक मंडळी सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मित्रांनो. आपण काय सांगाल? पंचायत समिती जिल्हा परिषदचं इलेक्शन सुरू आहे. काय काय घडल? कोण उमेदवार आहेत? आमच्यात आहेत पाटील निशांत पाटील, कोमलताई पाटील. एकंदरीत वातावरण कसं राहील त्यांच्या विरोधात? त्यांच्यावर वातावरण एक नंबर वातावरण आहे. होय ना? हा. आणि माळीनगर जिल्हा परिषद गटातनं कोण उभे आहेत? त्यांचं वातावरण कसं राहील? त्यांचं बी चांगलं आहे वातावरण. एकंदरीत लोंढे. राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाची इकडं हवा दिसते. तुतारी गटाची हवा आहे सगळे. होय ना? तुमचं नाव काय आहे? किशोर कांबळे, राहायला कुठे आहेत तुम्ही? तांबवे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं आणखी एक ज्येष्ठ आहेत. बाबा, तुम्ही कोणत्या गावचे? गणेशगाव. काय सांगाल? जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन सुरू आहे. काय काय होईल? मोहिते पाटील गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुतारी वाजवणारे चिन्ह जे जिल्हा परिषद गटाचे मारुती लोंढे हे भरघोस मताने विजय होणार आणि एक 82 लवंगणच्या सौभाग्यवती कोमलताई पाटील ह्याही भरघोस मताने प्रचंड मताने निवडून येतील अशी ग्वाही. कारण मोहिते पाटील गटाचा पूर्व भागाचा गट आहे हा. मोहिते कारण पाटील सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे, मोहिते पाटील गटाचा हा बालेकिल्ला असं म्हणायचं का? हो हो मोहिते पाटलांचा बालेकिल्ला आहे. एकंदरीत जिल्हा परिषद गटात आणि गणात कोमल पाटील आघाडीवर असतील असं तुमचं म्हणणं आहे? हो आणि नक्की भारतीय जनता पार्टीचं सुद्धा आव्हान असणार आहे की? असलं तरी परंतु मोहिते पाटील गटांना मानणारा हा पूर्व भाग आहे. बरं. त्याच्यामुळं कोमलताई पाटील आणि मारुती लोंढे हे विजय होणारच, नक्की होणार. साधारण काय किती मतांनी विजय होतील? काय राहील? भरघोस मताने प्रचंड मताने विजय दोन्ही तुम्हाला उमेदवार. अनेक निवडणुकीचा
निवडणुकीचा अनुभव असेल, तुम्ही याच्या अगोदर हो. सुद्धा त्या निवडणुकीत काम केलेलं असेल, हो या निवडणुका तुम्ही बघितलेल्या असतील. हो. काय घडल काय या निवडणुकीत? काय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माळशिरस तालुक्यात प्रचंड मताने सर्व सदस्य निवडून येतील. पंचायत समिती पंचायत लवंग समिती. गणातनं आता तुम्ही त्या गणाचं 82 हे हम्म. सुद्धा नंबर सुद्धा हो. सांगितलं, म्हणजे तुम्ही हा गण चांगला ओळखून आहे, तुम्हाला हो. या गणागटाची बरोबर. सगळी माहिती असं ध्यानात येत आहे. हो. तर आपल्या बरोबर आणखी काही युवक मंडळी इथं आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काल काय नाव आहे तुमचं? भागवत अंबादास लोंढे राहायला कुठं आहे? तांबवे. तांबेला. काय होईल जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन सुरू आहे, काय माहित आहे का तुम्हाला? तसं काय सांगता येईल मग काय निवडणुकीत काय घडेल, काय 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 होईल? राष्ट्रवादी राष्ट्रवादी तुतारी गटाचं तुतारी गट. तांब्याचं हं. किती वय आहे? वय 80 पुढे 5. होय. हा. काय निवडणूक सुरू आहे पंचायत समिती जिल्हा परिषदची, काय कोण येईल, कुणाचा गटात कोण येईल, गणात कोण येईल, तसं काय आपल्याला माहित नाही. कोणत्या पक्षाचं आव्हान असेल किंवा कोणचा पक्ष पुढे असेल? आपल्याला तसलं बोलता येत नाही काय. होय. काय सांगाल, कुठल्या गावचे रहिवाशी आहेत तुम्ही? लवंगावचे रहिवाशी आहे मी. काय नाव काय तुमचं? नेताजी शिंदे. जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक सध्या सुरू आहे. तुमच्या गटामध्ये गणामध्ये कुणाचं पारडं जल राहील असं? आमच्या जिल्हा परिषद गटातून लवंग पंचायत समितीमध्ये कोमलताई निशांत पाटील या तुतारी या पक्षाकडून चिन्हाकडून निवडणूक लढवत आहेत. आणि जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद माळनगर गटातून लोंढे हे निवडणूक लढवत आहेत. काय घडेल, काय होईल, काय म्हणताय? नक्कीच विजय होणार. कामाचं स्वरूप चांगलं आहे आणि विकासाचा आराखडा घेऊन ते निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. नाही, विकासाच्या माध्यमातून निवडणूक लढवत असल्यामुळे सर्वसामान्यपर्यंत पोचायची त्यांची तळमळ आहे, त्यामुळे ते आव्हान ते सहज पेलू शकतील. नक्कीच त्यांनी विकासाचं राजकारण या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे. सामाजिक, शैक्षणिक किंवा ज्या काही खेडोपाड्यातील समस्या आहेत या गणातील, त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असा वचननामा त्यांचा असल्यामुळे नक्कीच विजय त्यांचा असेल. 100% विजय असेल. मी नाही. नाव सांग. अभिजित धनंजय कोकाटे. काय काय होईल निवडणूक, काय मी नाही म्हणजे काय काय तुम्ही असणार आहे, आहो. मतदान करणार आहे, कुणाचं पारडं? लवंग लवंग लवंग. मग तुम्ही मतदार आहे की नाही? हाय हाय मतदार आहे. मग काय तर होईल की त्या निवडणुकीत? मोहिते पाटल्या पार्टी 100% येणार. मोहिते पाटलाचं 100% पार्टी येणार. पार्टी आहे. हा. कोमलताई निशांत पाटील. साधारणपणे किती मतदान होईल त्यांना, काय होईल? 90% मतदान होईल की. होय. हा 90%. हा. आणि ती कुठल्या चिन्हावर उभं आहे त्यांनी? तुतारी. तुतारी गट हा येईल निवडून. हो 100%. एवढंच बोला. भाजपचा सुपडा साप. सुपडा साहेब. लवंग काय नाव आहे तुमचं? अनिल करून काय होईल तुमच्या गटात आमच्या काय गावात उमेदवारच आमचा आहे ना, त्यामुळे मोठे पाटलाची माणसं आम्ही कमीत कमी 80-90% तर मतदान होणार. उमेदवारच तुमचा आहे म्हटल्यावर हा. तुम्ही लवंग गावचे. लवंग गावचे. एकंदरीतपणे कितीचं मताधिक्य राहील? आता काय याच्या अगोदरच्या तुम्ही निवडणुका बघितलेल्या असतील, काय हो. होईल? नाही, आमच्यातनं मतदान चांगलंच होणार की सगळं. हो, 80-90% तर व्हायलाच पाहिजे. लवंग 90% आम्ही आरामशीर करणारच. लवंग पंचायत समिती गट आणि माळीनगर जिल्हा परिषद गटातनं सध्या निवडणूक सुरू आहे. काय होईल, काय काय घडेल या निवडणुकीत? काय नाही, मतदान होईल 70-80%. कुणाला मतदान? कोमलताई. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाला. हां, तुतारी गटाला. धनंजय भीमराव चव्हाण. बरं, काय राहायला कुठं तुम्ही? लवंग मध्ये. काय होईल या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत, काय घडेल? नाही काय अडचण नाही, वातावरण चांगलं आहे. कुणाला आणि चांगलं सगळं- वातावरण आहे? कारण कसं आहे माहिती आहे, इथं सगळं मोहिते पाटील जी म्हणतील ती पूर्व दिशा असते या भागात. नाही तू काय अडचण नाही, मोहिते पाटील म्हणेल ती. पूर्व दिशा असते. आणि पंचायत समिती लवंगानात कोण उभे आहेत? निशांतदादा आहेत. कोमलताई निशांतदादा पाटील. दादांच्या सोबत मिसेस. हा चांगल्या मतांनी हो, चांगल्या निवडून मते. येतील हो असं वाटतंय तुम्हाला? हो हो. आणखी काय घडेल माळीनगर जिल्हा परिषद गटात? नाही ते बी वातावरण चांगलं आहे, काय अडचण नाही. तिथं कोण उभा आहे? तिथं लोंढे आहेत, मारुती लोंढे. मारुती लोंढे. हम्म. त्यांचं कसं काय होईल?
संतोष चांगलं वातावरण काय अडचण नाही. भारतीय जनता पार्टीचं यांना सगळ्यांना आव्हान असणार आहे की नाही, असणार की आव्हान असते आता जिकडे तिकडे हे असते त्याचं काही नाही. हम्म. मग असं आहे. त्यातनं ही सीट निघल म्हणताय निघतील, होय निघतील 100%. 100%. दत्तात्रय चव्हाण, आणि राहायला कुठे वाफेगाव. वाफेगाव. म्हणजे माहीनगर जिल्हा परिषद गट आणि लवंग पंचायत समिती. समिती या गणात तुम्ही येताय. हो 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 एकंदरीत सध्याचं जी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे, हो. काय घडल या निवडणुकीत? काय करणार आहे? माळशिरस तालुक्याचा पूर्व भाग मोहिते पाटलाचा बालेकिल्ला आहे. माळशिरस तालुक्याचा पूर्व भाग बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एक कोमलताई पाटील उभे आहेत. हो. कितीच लीड राहील? आमची पंचायत समिती गणात मला वाटतं 7 गाव आहेत ना. 7 गावातनं एक गाव फक्त आम्हाला बराबरीने सुटल. 6 गावात लीड आहे आमचं. कुठलं गाव बराबरीत सुटेल? बाबुळगाव बराबरीत सुटेल. आणि 6च्या 6 गावात तुम्हाला लीड lead मिळेल. लीड राहणार आमचं. एकंदरीत तुमच्यासाठी ही निवडणूक वातावरण चांगलं आहे. वातावरण चांगलं असा विषय नाही. पहिल्यापासून शंकरराव मोहिते पाटील साहेबापासून ही भागच त्यांचा आहे. तर आम्ही आमच्या मोहिते पाटलाच कार्यकर्ते ही तर टेन्शन घेतच नाही. आम्ही गरजच नाही काय टेन्शन घ्यायची. कसं आहे माहित आहे का, राम सातपुत्याकडे बघून मतदान होऊ शकत नाहीत माळशिरस तालुक्यातच. राम सातपुते या नेतृत्वाला मतदान होऊ शकत नाही. याचं काय कारण सांगाल? वाचाळवीर वाचाळवीर असल्यामुळे बरं, दुसरं काय कारण नाही. आणि त्यांच्या म्हणजे त्यांनी विकासाची कामं आणली, अमुक केली, भानगडी केली, म्हणजे हे काय ह्या काय आहेत? हे आमची गावं माहित आहेत का? त्यांना विचारा तुम्ही प्रश्न. वापेगाव राम सातपुत्याला माहित आहे का? म्हणजे कधी आलेच नाहीत ते. काय कधी बी सांगावं त्यांनी. माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते ही आज तागायत म्हणजे वापेगावात आलेच नाहीत. त्यांना ते गावच माहिती. गावच माहित नाही. कारण ह्याला आपल्याला आमदारकीला आम्ही माड्याला आहे. बरं बरं. आम्ही काय माळशिरस तालुक्यात आमचं आणि त्यांचा काय संबंध नाही. ते बी आमच्या गावात कधी नाही. म्हणजे त्यांनी फक्त मतांची बेरीज करण्यासाठी एवढाच विषय. हो, एवढाच विषय, एवढाच, दुसरं काय नाही. काय नाव आहे? शंभूराज यशवंतराव पाटील, राहायला कुठे? लवंग. निवडणूक सध्या सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची. एक युवक मतदार म्हणून काय तुमचं मत आहे? युवक मतदार म्हणून सांगायचं म्हणलं तर सुशिक्षित व उच्च शिक्षित उमेदवार असावा. आता उमेदवार तर फायनल झालेले आहेत. काय घडल पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत? बघायला गेलं तर तुतारीचाच जास्त कल आहे. म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष. कोण उभे आहेत तिथं? कोमलताई निशांत पाटील येतील का निवडून? येणार, 100% येणार. आणि जिल्हा परिषद गटातनं कोण उभे? लोंढे. मारुती लोंढे असं नाव ऐकण्यात हो आलेलं. हो, ते पण येणार. त्यांचं कसं वातावरण आहे? चांगलं आहे वातावरण त्यांना पण.